आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता भारतावरही दिसू लागलाय। इराणमधील तणावामुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे। देशात एलपीजीच्या किमती वाढायला सुरुवात झाली आहे आणि काही तज्ज्ञांच्या मते येत्या काळात घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते। जर अशा परिस्थितीत एलपीजी गॅस वितरण किंवा पुरवठा सेवेवर परिणाम झाला किंवा कर्मचारी संपावर गेले तर देशातील लाखो घरांमधील स्वयंपाकघरं थांबू शकतात। ही शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय। अत्यावश्यक सेवांचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी एस्मा म्हणजेच असेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ॲक्ट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, म्हणजेच आवश्यक सेवा पुरवठा अधिनियम। मग हा एस्मा कायदा नेमका काय आहे, तो कधी लागू केला जातो आणि त्याखाली कोणत्या सेवा येतात, चला सविस्तर समजून घेऊयात। नमस्कार, मी विहंग ठाकूर। एस्मा म्हणजे असेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ॲक्ट, मराठीत याला आवश्यक सेवा पुरवठा अधिनियम असं म्हणतात। हा असा कायदा आहे ज्यामुळे सरकारला अत्यावश्यक सेवांमध्ये संपावर बंदी घालण्याचा अधिकार मिळतो। जर एखाद्या सेवेमधील कर्मचाऱ्यांचा संप जनतेच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम करू शकत असेल तर सरकार एस्मा लागू करू शकतं। एस्मा लागू झाल्यानंतर त्या सेवांमधील कर्मचाऱ्यांचा संप, काम बंद आंदोलन करण्यास मनाई असते। यामागचा मुख्य उद्देश एकच असतो, अत्यावश्यक सेवा बंद पडू नयेत आणि जनजीवन सुरळीत राहावं। इराण अमेरिकेच्या युद्धामुळे एलपीजी गॅसची टंचाई पाहता केंद्र सरकारने देशात हा एस्मा कायदा लागू केलाय। केंद्र सरकारने जारी केलेल्या राजपत्रात म्हटलंय की भारतीय घरांमध्ये स्वयंपाकासाठी वापरला जाणारा एलपीजी हा एक आवश्यक इंधन आहे आणि म्हणूनच त्याची सातत्यपूर्ण उपलब्धता सुनिश्चित करणं आवश्यक आहे। म्हणजेच रिफायनरीज आणि पेट्रोकेमिकल प्लांट यापुढे पेट्रोकेमिकल उत्पादनासाठी किंवा इतर औद्योगिक कारणांसाठी गॅसचा वापर करू शकत नाही। याचा अर्थ असा की गॅसचा वापर थेट एलपीजी उत्पादनासाठी केला जाईल, ज्यामुळे घरांमध्ये स्वयंपाकाच्या गॅसचा सुरक्षित पुरवठा होईल। मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, एस्मा हा कायदा कधी लागू झाला? तर एस्मा हा कायदा आजचा नाहीये। भारतामध्ये 1960च्या दशकात सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर संप होत होते। रेल्वे कर्मचारी, पोस्ट विभाग, आरोग्य सेवा, सार्वजनिक परिवहन या क्षेत्रातील संपामुळे देशातील जनजीवन अक्षरशः ठप्प होत असे। या पार्श्वभूमीवर 1968 साली केंद्र सरकारने असेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ॲक्ट लागू केला। यानंतर अनेक राज्यांनीही स्वतःचे एस्मा सारखे कायदे तयार केले। उदाहरणार्थ महाराष्ट्रात मेस्मा, महाराष्ट्र असेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ॲक्ट लागू केला जातो। एस्मा अंतर्गत कोणत्या सेवा येतात? एस्मा लागू केल्यावर काही सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केल्या जातात। त्यामध्ये प्रामुख्याने रुग्णालय आणि आरोग्य सेवा, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, सार्वजनिक वाहतूक, स्वच्छता सेवा, पोस्ट आणि दूरसंचार सेवा, अग्निशमन सेवा, पेट्रोलियम आणि गॅस पुरवठा, याशिवाय परिस्थितीनुसार सरकार इतर सेवांनाही अत्यावश्यक सेवा घोषित करू शकतं। उदाहरणार्थ जर देशात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असेल तर सरकार गॅस पुरवठा आणि वितरण सेवा एस्मा अंतर्गत आणू शकते। एस्मा लागू झाल्यानंतर संबंधित सेवांमधील कर्मचाऱ्यांना संप करण्यास मनाई असते। जर कर्मचारी संपावर गेले तर तो संप बेकायदेशीर घोषित केला जाऊ शकतो। सरकार कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश देऊ शकते। काही प्रकरणांमध्ये पोलिसांच्या मदतीने ही सेवा सुरू ठेवण्याची व्यवस्था केली जाते। एस्माच्या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई होऊ शकते। उदाहरणार्थ 6 महिने ते 1 वर्षांपर्यंत तुरुंगवास, आर्थिक दंड, नोकरीतून निलंबन किंवा बडतर्फी। काही प्रकरणांमध्ये हा अजामीनपात्र गुन्हा देखील असू शकतो। एस्मा कायमस्वरूपी लागू नसतो। सामान्यतः सरकार 6 महिन्यांपर्यंत एस्मा लागू करतं, पण परिस्थिती गंभीर असल्यास हा कालावधी वाढवण्याचा अधिकार सरकारकडे असतो। डॉक्टरांचा संप, परिवहन कर्मचाऱ्यांचा संप, स्वच्छता कर्मचाऱ्यांचा संप किंवा वीज विभागातील संप अशा घटनांमुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास होऊ शकतो। रुग्णालय बंद पडू शकतात, वाहतूक थांबू शकते, पाणी किंवा वीज पुरवठा खंडित होऊ शकतो। म्हणूनच अशा परिस्थितीत जनजीवन सुरळीत ठेवण्यासाठी सरकार एस्मा लागू करतं।
थोडक्यात सांगायचं झालं तर एस्मा हा असा कायदा आहे ज्यामुळे देशातील किंवा राज्यातील अत्यावश्यक सार्वजनिक सेवा बंद पडू नयेत। जर या सेवांमधील कर्मचाऱ्यांचा संप जनतेसाठी धोकादायक ठरणार असेल तर सरकार एस्मा लागू करून त्या संपावर बंदी घालू शकते। म्हणजेच एस्मा हा सरकारच्या हातातील एक आपत्कालीन कायदेशीर उपाय आहे। तर एस्मा कायद्याविषयी तुमचं मत काय ते कमेंटमध्ये लिहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।